चलन तुटवड्याचा फटका जो आहे तो सर्वच बँकांना बसतो आहे. त्याच पद्धतीनं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. चलन तुटवड्यामुळे जी अपेक्षित रक्कम आहे ती बँकेमध्ये गेल्यानंतर मिळत नाही आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही बार्शी रस्त्यावरची लातूरच्या शाखा आहे. आपण जर पाहिलं तर या शाखेमधून फक्त 5 ते 10 हजार रुपये काढता येतात अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे. जर मेडिकल इमर्जन्सी असेल तर 10 हजारापर्यंतची जी रक्कम आहे ती काढण्यात येते. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं बँकेमध्ये जे बातम्या आहेत वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या त्या लोकांच्या अवलोकनासाठी किंवा वाचनासाठी म्हणून इथे ठेवलेल्या आहेत. SBI मार्फत जिल्हा बँकेला मागणीच्या तुलनेत अपुरा चलन पुरवठा होतो आहे आणि त्यामुळं म्हणून जो 5,000 ते 10,000ची रक्कम जी आहे ती तुर्तास ग्राहकांना खातेदारांना देण्यात येते आहे. मेडिकल इमर्जन्सी असेल तर 10,000पर्यंतची रक्कम जी आहे ती देण्यात येते आहे आणि त्यामुळं नाहक त्रास जो आहे तो ग्राहकांना होतो आहे. जे बँकेचे ग्राहक आहेत त्यांना त्रास होतो आहे आणि चलन तुटवडा जो आहे तो याच बँकेमध्ये नाही तर सगळ्याच बँकांच्या शाखांमध्ये हा चलन तुटवडा सध्या पाहायला मिळतो आहे. गॅस तुटवड्यानंतर आता नागरिक जे आहेत ते चलन तुटवड्याचा सामना जो करतायत. आपल्यासोबत एक जिल्हा बँकेचे ग्राहक आहेत, त्यांच्याकडे जाऊन घेणार. त्यांना 60,000 रुपये पाहिजे होते खरं तर, ते बँकेमध्ये आलेले आहेत आणि काय सांगण्यात आलं नाही आता ही भावाच्या नावाची उचलतो माझ्या नावावर टाकतो. 60,000 पाहिजे होते. हां पाहिजे होते मला. किती 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 द्यायला सांगितले आता? नाही आता नाही पैसे मी उचलणार नाहीच मिळणार. पैसे उचलणार नाही मी. हां म्हणजे एकूण ही परिस्थिती आहे आणि ही इथंच नाही काय घेत मला माझा चेक लावला आहे. माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं आहे. मला खूप गरज आहे पैशाची. माझा 82,000चा चेक आहे पण हा नाकार देतात मला की पैसे नाही आहेत बँकेत म्हणून. मग आम्ही काय करायचं? किती पैसे द्यायला सांगितले? म्हणजे आता किती देऊ शकतात? माझं चेक आहे 82,000चा पण मिळत नाहीत पैसे. काहीच मिळत नाहीत पैसे. काही अवस्था आहे म्हणजे याच शाखेमधली नाही तर लातूर जिल्ह्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत त्या शाखांमधली ही स्थिती आहे आणि चलन तुटवड्यामुळं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 5,000 10,000 रुपये दिले जात आहेत. त्यापेक्षा मोठी रक्कम जी आहे ती RTGS करा किंवा इतर पद्धतीने वापरा असं सांगण्यात येत आहे. महेंद्र जोंधळे, ट्वेन मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.